तर नमस्कार, मी सूरज चव्हाण. तर मी तुम्हाला एकच सांगतोय की तुम्ही जास्त शिका. मला शिकाय नाही भेटलं कारण मी गरीब होतो. गरिबाची कसं असतंय ना, शिकाय नाही भेटलं, मी शिकत होतो. इथं येऊ द्या की त्याला, इथं येऊ द्या, इथं तुमच्या समोर. खाली बसा तुम्ही. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. इकडे बघ. जरा पाठ द्या तिथला, पाठ द्या. गणपती बाप्पा मुरुगा का आरती घेता येईल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सूरज काय वाटतंय? सूरज काय वाटतंयस तू? आज मोरगावच्या गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे, त्यांच्या दर्शनाला आलाय, ट्रॉफी दिलेली आहे, मोरेश्वराच्या चरणी पाया पडतोय. कसं वाटतंय तुला? मला लय आनंद झालाय. गणपती बाप्पा माझा मोठा भाव आहे, मी त्यांचा लहान भाव आहे. तर माझी त्यांनी इच्छा पूर्ण केली. मला लय अभिमान आहे. आता एवढं जबरदस्त सगळं मंदिर भरलेलं आहे, हजारो फॅन्स तुझ्यासाठी थांबलेले आहेत आणि तू बाप्पाचं दर्शन घेतोय. काय सांगशील? मला लय बरं वाटतंय. माझ्या आयांनी, आमच्या महाराष्ट्राच्या आमच्या भावांनी मला सपोर्ट केला, त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार मानतो. का तुझ्यापासून आभार मानतो. एवढं सगळं प्रेक्षक भारावून गेलायस का? नाही, आता काय सांगू, लय आनंद झाला. आता कुठे जाणार आहेस? मरीमातेच्या चरणी दर्शनाला. चला. तर नमस्कार, मी सूरज चव्हाण. तर मी तुम्हाला एकच सांगतोय की तुम्ही जास्त शिका. मला शिकाय नाही भेटलं कारण मी गरीब होतो. गरिबाची कसं असतंय ना, शिकाय नाही भेटलं, मी शिकत होतो. मला शालांनी लय शिकवलं, पण मला इच्छा नव्हती की शिकायचं. मी पळून जायचो, डोंगराला बसायचं, कुठे बी पळून जायचो. पण तुम्ही शिका, खूप मोठं व्हा.
डोळ्याला बोलू पण खाली बसल्याशिवाय कसं बोलणार. झपुक झुपुक बाच्या झपुक झुपुक बाच्या आय लव्ह यू ना तर मी सांगतोय तुम्ही मोठं व्हा शिका. मला शिकाय नाही भेटलं. मला सनावणी लय शिकवायचं बघत होती पण मी नाही शिकलो. पण तुम्ही लय शिका. तुम्ही सुवर्णने 70 दिवस एका घरात राहून ज्या संयमित वर्तन केलं जो त्याचा भावना बनवाबनी न करण्याचा जो स्वभाव आहे या स्वभावाचं दिग्दर्शन सर्व महाराष्ट्रावर झालं. त्यामुळे महाराष्ट्राला खूप स्वागत मिळाले. आपला शाळेचा माजी विद्यार्थी आहे त्याचं मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. आणि आपण शांत राहिला त्याबद्दल आपले मला आभार मानतो. या ठिकाणी आमचे मित्र आले लालासाहेब नलवडेचं अभिनंदन करतो आणि लालासाहेब नलवडे ऑल द बेस्ट. नमस्ते मित्रांनो, सूरज चव्हाण आता मोडवे गावामध्ये आलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये तो आई मरी मातेचं दर्शन घेणार आहे. सूरज, तू आता आई मरी मातेच्या चरणी ट्रॉफी अर्पण केलेली आहे. कसं वाटतंय मोडवे गावामध्ये तुझं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे? माझ्या आई मरे मातात जाते कारण तिने मला निवड खाऊन जगावलंय आणि तिथं मी जगलोय. आपलं थांबा ना एक मिनिट, काय म्हणतात बरबट खाऊन जगलोय. अन्न नव्हतं बारकेपणी भेटायचं तिच्या जीवावर जगलोय. गावामध्ये जबरदस्त असं तुझं स्वागत करण्यात आलं. तू ज्या शाळेमध्ये शिकत होता त्या शाळेमध्ये तू जाऊन गुरुवार यांचं दर्शन घेतलं, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. कसं वाटलं? तुला वाटत होता का कधी तू त्या शाळेमध्ये एक प्रमुख पाहुणा म्हणून जाशील? नव्हतं वाटलं पण गेलो. टीव्हीने माझ्या आई मरे माताने मला एक दिलं, वरदान दिलंय, दिलगी दिली म्हणून मी गाव. तुझ्या बरोबर तुझी आत्या आहे. आत्यानं पण फार मोठे कष्ट घेतलेले आहेत. आत्या कायम देवीच्या चरणी येऊन प्रार्थना करत होती की ट्रॉफी आईच आहे. बरोबर आहे. आणि ही ट्रॉफी मोडवे गावात मला तिकडे न्यायला. बरोबर आहे. कसं वाटतंय तुला मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर आईच्या समोर? बरं वाटतंय. आणि आज वेगळा आनंद आहे का आई मरी मातेच्या चरणी तू ट्रॉफी अर्पण केली आहे? तिचीच ट्रॉफी आहे.
सांगायचंय आईची ट्रॉफी आहे बरं. आमचा आबा त्यांनी बी माझ्यासाठी लय काय केलं बरं. त्यांनी बी मला तिथपर्यंत आणलं. सूरज जी तू ट्रॉफी जिंकली क्रेडिट कुणाला देशील तू? तिलाच तिलाच देशील का? तुझ्या फॅनसाठी तू काय सांगशील? यात माझा जीव विश्वास आहे का कारण त्यांच्या मला टिकलं माझ्या आयांनी मला सपोर्ट केला, भावांनी मला बहिणींनी मला सपोर्ट केला, भावांनी मला सपोर्ट